नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी ही जीवाच्या रूममध्ये येत असते. पण मात्र दारातच आता जीवा येतो आणि तो नंदिनीला म्हणतो की तिथेच थांब. एक पाऊलही पुढे टाकू नकोस. मला भेटण्याची तुला काहीही गरज नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते की अहो जीवा, तुम्ही असं काय बोलताय? तर जीवा म्हणतो की हे सांगितलं ना आईंनी तुला माझ्यापासून लांब राहण्यासाठी, आणि तू ऐकलंस. तुला जराही एफर्ट्स घेता आले नाही का मला भेटण्यासाठी? तर नंदिनी म्हणते की नाही हो, मी एफर्ट्स घेतच होते. जीवा म्हणतो की उद्या कोणी तुला सांगितलं की मला भेटायचं नाहीस तर मग तू हेच करणार आहेस का? मी डोळे उघडले तेव्हा सर्वप्रथम मला तुला बघायचं होतं, पण मात्र माझ्या रूममध्ये तू नव्हतीस. आणि तू माझ्यापासून लांब राहून हे सिद्ध करत आहे की माझ्या अवस्थेला तूच जबाबदार आहेस. पण खरं तुला माहिती आहे ना हे सगळं कोणामुळे झालं आहे आणि याला जबाबदार कोण आहे? तर आता तू माझी बायको आहेस आणि हे सगळं काही तू आता आईला सिद्ध करून दाखवायचं आहेस. तू खरंच माझी काळजी घेऊ शकतेस आणि तुझ्यामुळे मला काहीही झालेलं नाही आहे. तर नंदिनी आता जीवाला वचन देत म्हणते की हो, मी पुन्हा एकदा आईंचा विश्वास जिंकेल आणि तुम्हाला मिळवेल. त्यानंतर आता नंदिनी ही देवासमोर मानिनी आईंना वचन देते. नंदिनी म्हणते की जीवांना आता पूर्णपणे बरं करूनच मी तुमच्यासमोर उभं करेल. माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, मी यावेळेस तुमचा विश्वासघात करणार नाही. तर आता मानिनी ही नंदिनीवर विश्वास ठेवते आणि तिला जीवाची काळजी घेण्यासाठी त्याच्या रूममध्ये जायला परवानगी देते. तेच दुसरीकडे काव्याने पश्चातापाच्या रागात स्वतःला मारून घेतलेलं असतं, म्हणूनच पार्थ तिच्या हाताला मलम लावतो.